तक्रार काय, निवडणूक आयोगाने तुम्हाला काय सांगितलंय आणि घटनाक्रम नेमका कसा आहे? धाराशिव नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना काही सोशल मीडियावरच्या पेजवरून एक्झिट पोल जाहीर करण्यात आला. त्या एक्झिट पोल मध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला व शरदचंद्र पवार यांची पार्टी 2 नंबरला दाखवण्यात आली. ह्या एकतर आचारसंहितेच्या नियमानुसार निवडणुकीच्या आधी तुम्ही एक्झिट पोल दाखवू शकत नाही, पण धाराशिव 2.0, जिल्हा धाराशिव व ऑल अबाउट धाराशिव हे जे सोशल मीडियावरचे पेज आहेत त्यांनी त्यांच्या पेजवरून एक चुकीचा फेक नरेटिव्ह पसरवणारा एक्झिट पोल जाहीर केला. त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामुळे आम्ही तत्पर ऍक्शन घेण्यासाठी निवडणूक अधिकारी ओंकार देशमुख यांना संपर्क केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मग त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेला जाऊन त्यांच्या कक्षापै बाहेर गेलेला असताना तिथे कुठलाही कर्मचारी नव्हता, तिथे आम्हाला साधं निवेदन द्यायलाही कोण नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाद मागितली. जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई करावी असं नमूद करून मला ओंकार देशमुख यांची भेट घ्यायला सांगितली. परत एकदा मी ओंकार देशमुखाला फोन केला. ओंकार देशमुखाने फोन उचलला. मी कामानिमित्त बाहेर आहे आणि मी तुम्हाला भेटू शकत नाही, तुम्ही नो डाऊट रोडला तुमचे निवेदन काय असेल ते देऊन टाका. मला एक गोष्ट सांगा, निवडणूक ही 5 वर्षातून एकदा होत असते आणि ही शहराचं भविष्य ठरणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीचा आचारसंहिता भंग होत असताना तुम्ही किती तत्पर ऍक्शन घेतली पाहिजे होती. तात्काळ निवडणुकीत त्याच दिवशी मध्ये त्या पेजवर कारवाई करून ती पेजवर बंद करून त्याच्यावर गुन्हा नोंद करायला पाहिजे होता. पण ओंकार देशमुख यांनी आम्हाला कसलेही सहकार्य केलेलं नाही. आज जवळपास निवडणूक होऊन 4-5 दिवस झाले, अजूनही कसलीही कारवाई त्या पेजवर झालेली नाही. याच्यामध्ये मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ओंकार देशमुख हे अधिकारी आहेत का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत? त्यांनी सत्ताधारी पक्षांबरोबर हातमिळवणी करून संगनमत मत करून त्यांच्या भाडोत्री पत्रकाराला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. त्याच्यामुळे काल मी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली व निवडणूक आयोगाला झालेला सगळा घटनाक्रम सांगितला. त्याच्यावर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक आदेश दिलेत की स्वयंपोस्ट अहवाल तयार करून सादर करावा लवकरात लवकर. ह्याच्यामुळं माझं तर काय म्हणणं आहे, एकतर आचारसंहितेचा भंग होत असताना तुम्ही कसलीही कारवाई केलेली नाही. एक तर ह्या गोष्टी एकदम सिरियसली घेणं गरजेचं होतं, पण तुम्ही नजर अंदाज केला त्या गोष्टी. त्याच्यामुळं जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आपले धाराशिव नगरपालिकेचे ओंकार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. दिरंगाई केल्यामुळं व सरकारी यंत्रणाचा वापर न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि जर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही लवकरच शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.